मार्वेल ग्रुपचे प्रमोटर विश्वजित झंवर अडचणीत, NCLT कडून दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू। रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे नाव असलेला मार्वेल ग्रुपचे प्रमोटर विश्वजित झंवर यांच्यावर आता मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल अर्थात NCLT च्या मुंबई खंडपीठाने त्यांच्या विरोधात दिवाळखोरी प्रक्रिया सुरू असल्याचे आदेश दिले आहेत। हा निर्णय 30 जानेवारी रोजी न्यायमूर्ती प्रभात कुमार आणि सुशील महादेवराव कोचे यांच्या खंडपीठाने दिला। ही कारवाई APRN एंटरप्राइजेस म्हणजेच पूर्वीची ANSAPAC या कंपनीने दाखल केलेल्या याचिकेनंतर करण्यात आली। कंपनीने दावा केला की विश्वजित झंवर यांच्याकडे 226 कोटींची थकबाकी आहे आणि अनेकदा मागणी करूनही ही रक्कम परत करण्यात आलेली नाही। याचिकेनुसार ही थकबाकी वसूल करण्यासाठी 7 जुलै 2025 रोजी NCLT मध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता। दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने अखेर कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी सोल्युशन प्रोसेस अर्थात CIRP सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। याचाच अर्थ असा की आता झंवर यांच्या आर्थिक व्यवहारांवर तात्पुरते नियंत्रण ठेवले जाईल आणि कर्जफेडीसाठी पुढील प्रक्रिया सुरू होईल। रिअल इस्टेट क्षेत्रात एकेकाळी वेगाने विस्तार करणाऱ्या मार्वेल ग्रुपसाठी हा निर्णय मोठा धक्कादायक मानला जातो। आता पुढील काही महिन्यात या प्रकरणाचा निकाल काय लागतो आणि कर्जदारांना त्यांची रक्कम मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।